मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानमधून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून गुजरातपासून कर्नाटकापर्यंत सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. झारखंड ते ओडिशा भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास पूरक स्थिती असून या संपूर्ण रचनेचे कमी जास्त प्रमाणात परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातून पावसानं काही प्रमाणात विश्रांतीची वाट धरल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही ही स्थिती असताना कोकण, विदर्भ आणि राज्यातील घटमाथ्याचा परिसर मात्र इथं अपवाद ठरत आहे, कारण इथून वरुण राजाचा अद्याप माघार घेतलेली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळ सोसायला वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित भागामध्ये मात्र ऊन पावसाचा खेळ सुरूच असेल. विदर्भ कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा असतानाच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळी पाऊस होणार असून यावेळी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप असली तरीही पावसाचा जोरदार सरी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. गुरुवार 8 ऑगस्ट 2024 रोजी हवामान विभागाने पुणे, सातारा घाट क्षेत्र, रायगड, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे.